बिनविरोध म्हणजे लोकशाहीची हत्या, जितेंद्र आव्हाडांचा सत्ताधाऱ्यांवर थेट आरोप. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट नेते जितेंद्र आव्हाड यांनी बिनविरोध निवडणुका, लोकशाही, महायुती, सोलापूरमधील उमेदवार हत्या, अजित पवार, मुंबई महापौर आणि ठाण्यातील विकास अशा अनेक मुद्द्यावर सत्ताधारी पक्षांवर जोरदार हल्ला केलाय. बिनविरोध निवडणुकावर बोलताना आव्हाड म्हणाले की सशक्त लोकशाहीकडे वाटचाल होत असल्याचं सांगितलं जात असलं तरी प्रत्यक्षात विरोधकच ठेवले जात नाहीत. सत्ताधारी पक्ष पोलीस यंत्रणेचा वापर करून बिनविरोध निवडून येत असेल तर मग लोकशाही कशासाठी आणि निवडणुका कशासाठी असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. निवडणूक आयोगावरही टीका करत त्यांनी निवडणूक आयोग म्हणजे जोक झाला आहे असं कठोर वक्तव्य त्यांनी केलंय. महायुतीचा प्रचार सभांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटलंय, प्रत्येक पक्षाने आपापला प्रचार करावा, यात काहीच गैर नाही. प्रमिला केनी यांच्या बाबतीत बोलताना आव्हाड म्हणाले की त्या त्यांच्या पक्षातून सर्वाधिक मताने निवडून आल्या होत्या. त्या आमच्या पक्षात असताना काय कारण होतं हे मला माहीत नाही. त्यांनी पक्ष सोडला, त्यांच्या पतीचं नुकतंच निधन झालं, अशा परिस्थितीत त्यांचं तिकीट कापणे ही चांगली गोष्ट आहे का, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. संजय राऊत यांच्यावर बोलताना आव्हाड म्हणाले, संजय राऊत साहेब सगळ्यांना सल्ला देत असतात. तर अजित पवार पुन्हा शरद पवार गटात येण्याबाबत विचारले असता त्यांनी हा प्रश्न शरद पवार साहेबांना विचारा असं उत्तर दिलंय. सोलापूरमधील उमेदवार हत्येवर तीव्र प्रतिक्रिया देत आव्हाड म्हणाले की बिनविरोध निवडणुकांचा हा नवा फॉर्म्युला म्हणजेच लोकशाहीची हत्या आहे. फॉर्म मागे घेण्यासाठी थैल्यांच्या थैल्या पैसे दिले जातात, तर महाराष्ट्रात पैशाचा पूर आला, त्याचा वापर अशा पद्धतीने केला जातो असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. अजित पवार त्यांच्या लुटारू गँग या विधानावर बोलताना आव्हाड म्हणाले, लुटारू गँग कोण आहे हे त्यांनीच ठरवावं. जर कॅबिनेटच लुटारू गँग असेल तर ते कॅबिनेटचेच सदस्य आहेत असा टोला त्यांनी लगावलाय. जात, धर्म आणि वर्ण व्यवस्थेविरोधात भारताने अनेक वर्ष संघर्ष केला आहे, मात्र आज पुन्हा वर्णावर आधारित राजकारण सुरू आहे अशी टीका त्यांनी केली आहे. ठाण्यातील विकासावर प्रश्न उपस्थित करत आव्हाड म्हणाले, ठाणे शहराला स्वतःचं धरण नाही, स्वतःचं डम्पिंग ग्राउंड नाही. सत्ताधारी पक्षाला विकास नको, त्यांना फक्त थैल्या भरून बिनविरोध निवडणुका जिंकायच्या आहेत असा आरोप त्यांनी केलाय. शरद पवार यांच्या फोटोच्या बॅनरबाबत विचारले असता त्यात वाईट काय आहे असंही त्यांनी सांगितलंय. तर राहुल नार्वेकर यांच्या आरोपावर बोलताना सगळेच आरोप करतात, त्यात नवीन काय आहे असे आव्हाड म्हणाले. एकूणच ठाण्यातील या पत्रकार परिषदेतून जितेंद्र आव्हाड यांनी बिनविरोध निवडणुका म्हणजेच लोकशाहीची हत्या असल्याचा गंभीर आरोप करत सत्ताधाऱ्यावर घणघणाटी टीका केली. निवडणूक आयोगापासून विकासाच्या मुद्द्यापर्यंत त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण आणखीन तापवणारे ठरणार हे मात्र निश्चित. सर, आपण जर बघितलं कल्याण डोंबिवली असेल, त्यानंतर ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात बिनविरोध जे उमेदवार आहेत ते निवडून येत आहेत. चांगली गोष्ट आहे. सशक्त लोकशाहीकडे आपली वाटचाल चालू आहे. समोरचे विरोधकच ठेवायचेच नाही. सत्ताधारी पक्षांनी सगळ्याचा वापर करून सत्ता, प्रशासन, पोलीस यंत्रणा धाडागिरी आणि बिनविरोध निवडून यायचं. कशाला हवी लोकशाही, कशाला हव्यात लोक निवडणुका, कशाला हव्यात निवडणुका? चांगली गोष्ट आहे. आता काही समजणार नाही या गोष्टीचे परिणाम, कालांतराने भारताला हे भोगावं लागेल. यावरच आता निवडणूक आयोगाने निवडणूक आयोग जोक आहे. निवडणूक आयोग हा स्वतः एक मोठा जोक आहे. आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची आज प्रचार सभा आज वरळीमध्ये पार पडत आहे. प्रत्येक जण आपापला प्रचार करणार, तसे ते दोघे प्रचार करतात. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल म्हणताना म्हणाले की ज्या ठिकाणी हे बिनविरोध जे उमेदवार आहेत ते निवडून येतात, कारण की त्या ठिकाणी जे विरोधक जे आहेत त्यांचे जे उमेदवार आहेत त्यांना आपला पराभव दिसत आहे, त्यामुळे ते माघार घेतात. असं चांगली गोष्ट चांगली गोष्ट. प्रमिला केनी यांना
पण उमेदवारी न दिल्याने ते नाराज झाले होते आणि त्यांनी मग तो त्यांचा प्रश्न होता. खरं तर सर्वात अधिक मतांनी माझ्या पक्षातनं प्रमिला केनी निवडून आल्या होत्या जेव्हा त्या माझ्या पक्षात होत्या. काय कारण झालं मला माहित नाही, पण त्यांनी आमचा पक्ष सोडला आणि एवढे ज्येष्ठ नुकतंच त्यांच्या पतीचं निधन झालं, अशा एका विधवेचं तिकीट आयत्या वेळेस कापण्यात आलं. चांगली गोष्ट. त्याचं तिकीट का कापलं हे आजपर्यंत अनुत्तरित आहे. एकीकडे आज संजय राऊत यांनी जसं उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता भाजपवर देखील आता आरोप करत आहेत आणि त्यानंतर संजय राऊत यांनी म्हटलं की अमित शहा यांची पक्षाची साथ सोडून पुन्हा एकदा त्यांनी शरद पवार यांच्या पक्षात यावं असा सल्ला दिला. मला माहित नाही. संजय राऊत सल्ले देत असतात सगळ्यांना. पण अजित पवार पुन्हा जर शरद पवार गटामध्ये आला तर स्वागत असणार. शरद पवारांना विचार. सोलापूरमध्ये अपक्ष म्हणजे उमेदवारी अर्ज मागे न जाण्यावरून एका मनसेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आहेत त्यांची हत्या झाली आहे. चांगलं सशक्त लोकशाही बिनविरोध निवडणुका लढवण्याची जी हौस आहे त्याच्यात नाही सगळं करते आणि चांगलं समाजाला चांगलं दर्शन घडतं. पैसे फॉर्म मागे घेण्यासाठी बिनविरोध आपल्या उमेदवार निवडून यावेत यासाठी थैल्याच्या थैल्या उघडल्या जात आहेत, जेवणं दिली जात आहेत. पैशाचा महापूर आलाय महाराष्ट्रात, त्याचा वापर हा असा होतो. बिनविरोध हा विजयाचा नवीन फॉर्म्युला आहे असं वाटतं तुम्हाला? लोकशाहीच्या हत्येचा नवीन फॉर्म्युला आहे. सर, अजित पवार म्हणतात की राज्यात लुटारू गँग तयार झालेली आहे, राक्षसचा दर करण्यासाठी आम्ही निवडणुकीचा रिंगणात आहे. कोण आहे लुटारू गँग त्यांनी ठरवावं, त्यांनी जाहीर करावं लुटारू गँग कोण आहे. कारण का लुटारू गँग जर कॅबिनेट असेल तर मग ते कॅबिनेटचे सदस्य. एकीकडे मुंबईच्या महापौरावरून अनेक विधानं समोर येतात. जसं कृपाशंकर सिंह असते ते म्हणतात की उत्तर भारतीयांची मोठ्या प्रमाणात नगरसेवक निवडून त्यामुळे आमचा महापौर असेल, तर दुसरीकडे भाजपच्या वतीने हिंदू हा महापौर असेल. जात धर्म वर्ण या व्यवस्थेविरुद्ध भारत अनेक वर्ष भांडला. अनेक वर्षांची लढाई झाली, इतिहास आहे भारताचा. त्या जात धर्म वर्णावरती परत भारत येतोय आणि त्याच्यावरतीच राजकारण करतोय. त्याला एकच नाही ना. सर, एक मराठीत घेतला तर आपण मुंबईतून आधी त्या वापर इथे केला जातो की या ठिकाणी धरण नाहीये. की ठाणे शहराच्या आपण म्हणतात की विकासाच्या वलेगटा केल्या जातात, पण ठाणे शहराला मानकी हक्काचं धरण नाही. तुम्ही अनेकदा ही व्यथा सुद्धा बोलून दाखवते. ठाण्याला स्वतःचं डम्पिंग ग्राउंड नाही, ठाण्याला स्वतःचं धरण नाही. त्यासाठी तुमचं काय नंतर मिशन असेल त्यासाठी? मिशन काय सरकारला करा, म्हणजे इथला जो सत्ताधारी पक्ष आहे म्हणजे त्यांना काही करायचंच नाही. त्यांना फक्त अशा बिनविरोध निवडणुका जिंकायच्या आणि थैल्या उघडून नंतर निवडणुका जिंकायच्या. पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एक प्रश्न केला, कारण की त्या ठिकाणी शरद पवारांचा बॅनरवर फोटो कायम राहणार असं अजित पवार यांना विचारलं, तर अजित पवार यांनी सांगितलं की पत्रकारांना म्हटलं की तुझ्या तोंडात साखर पडो. म्हणजे शरद पवारांचा प्रत्येक बॅनरवर फोटो पाहिजे असं अजित पवारांची इच्छा असं वाटतंय. मला तो प्रश्न समजला नाही आणि तशी इच्छा असेल तर काय वाईट नाही. म्हणजे अजित पवारांना प्रश्न केला की पुणे शहरात अनेक ठिकाणी बॅनर लागले, त्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो असला पाहिजे, तो कायम राहिला पाहिजे. यावर अजित पवारांनी उत्तर दिलं की चांगलं ना, त्यांच्या मनातली इच्छा पूर्ण हो. हिंदी सही 68 लोग चुनाव में जीत के आए हैं. लोकसभा चुनाव में किस तरह से देखते हो आप? सशक्त गणतंत्र की तरफ हम आगे बढ़ रहे हैं. अब चुनाव की क्या जरूरत है. अब ऐसे ही बिनविरोध चुनाव होते रहेंगे. इस बार 68 आए, अगली बार
300-400 आएंगे, आस्ते आस्ते हम इस माहौल में जाएंगे तो चुनाव होंगे ही। साहब, आरोप ये भी लगाया जा रहा है कि 5 से 10 करोड़ में खरीदे जा रहे हैं, उनसे की तरफ से आरोप लगा मालूम नहीं मुझे, दाम क्या है मुझे पता नहीं। तो आपका क्या कहना है इसके ऊपर सर? क्या कि इतने उम्मीदवार जीत के आए हुए हैं, इस तरह से आप लगते हैं तो अच्छी बात है ना। देखो ना कि भारत की लोकशाही कितनी मजबूत है। अब लोकशाही जिंदा रखने के लिए एक लड़ाई लड़नी पड़ेगी। भारत मुझे लगता है गणतंत्र की लड़ाई हार चुका है। सर, चुनाव आयोग को कंप्लेन करेंगे इस चीज को लेकर? चुनाव आयोग नाम का एक बड़ा झूठ है महाराष्ट्र और देश में, क्योंकि ना तुम उसको कुछ बोल सकते हो, ना उसको कोर्ट ले जा सकते हो, कुछ नहीं कर सकते आप, तो क्या करेंगे आप? सर, शाहरुख खान को एक कॉन्ट्रोवर्सी चालू है टाइटल को लेकर। एक बांग्लादेशी प्लेयर लिया था जिसको एक कॉन्ट्रोवर्सी चालू है, किस तरह से देखते हो सर? तो ऐसा है कि ऐसी कॉन्ट्रोवर्सी से टीवी पे चमकने के लिए की जाती है और कुछ नहीं। तर एक राहुल नार्वेकरांकडे एक आरोप झाला. राहुल नार्वेकरांकडे आरोप दिला दुर्गावर. ठीक आहे ना, सगळेच करतात त्याच्यात. राहुल नार्वेकरांनी केलं, त्याचे मोठं काय केलं?